नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 14वा दिवस आहे। मागील व्हिडिओपासून आपण आकारानुसार चेन स्टिच कशा घालायच्या ह्या पाहिलेल्या आहेत। डबल चेन स्टिचचे 2 प्रकार व चेन स्टिच असे पाहिलेले आहे। आज आपण चौकोनी चेन स्टिच कशी घालायची ते पाहणार आहोत। कॉर्नर कसे घालायचे व व्यवस्थित कॉर्नर कसे येतील हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सुरुवातीला जरी थ्रेडला आपण एक गाठ बांधून घेऊयात। 423 नंबरचा इथं जरी थ्रेड वापरतोय आपण। हे पाशी गाठ देऊन घ्यायची। थ्रेड रिंगच्या खाली ठेवायचा आहे। ज्या दिशेने आपण वर्क करणार आहोत त्या दिशेने सुईचं टोक ठेवायचं आहे। तुम्ही कोणत्याही कॉर्नर पासून वर्क करायला सुरुवात करू शकता। कॉर्नर पासूनच सुरुवात करायची आहे, मधून नाहीये करायची। कोणत्याही कॉर्नर पासून तुम्ही वर्क करायला सुरुवात करू शकता। आपण असे वर्क करणार आहोत। इथून सुरुवात करतोय आपण। सुरुवातीला मागे एक टाका घालून घ्यायचा आहे। मागच्या बाजूला एक टाका घालायचा आहे। नंतर असे पुढे टाके घालून घ्यायचे आहेत। आपण आता या दिशेने वर्क करणार आहे, त्याच्यामुळे आपण या कॉर्नरला मागच्या बाजूला एक टाका घातलेला आहे। इथे आपला व्हिडिओ थोडासा कट झालेला आहे, त्याच्यामुळे मी पुढच्या कॉर्नरला दाखवते की कसे मागे टाका घालून घ्यायचा। इथे आपण कॉर्नरवर आलेला आहे, तिथे एक टाका घालून घेतोय। त्याच्यानंतर आपण मागच्या बाजूला एक टाका घालणार आहोत। पुढे ज्यावेळेस कॉर्नर येतो त्यावेळेस पुढे टाका घालायच्या अगोदर जिथे कॉर्नर आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटासा जवळ असा एक चेन स्टिच घालून घ्यायची आहे। नंतर पुढच्या बाजूने चेन स्टिच घालायची आहे। अगदी कॉर्नरच्या जवळ छोटीशी चेन स्टिच घालायची आहे। विरुद्ध दिशेने टाके घालताना चेन स्टिच घालताना थोडासा त्रास होतो। सरावानुसार तुम्हाला येईल। सराव फक्त भरपूर करा। इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कॉर्नर कसा घ्यायचा आहे। हे पहा, आता आपल्याला पुढच्या दिशेने जायचे आहे, त्याच्यामुळे मागच्या बाजूला एक जवळ आपण टाका घालून घेणार आहोत। हे पहा, पुढच्या दिशेने जायच्या अगोदर मागच्या बाजूला बॅक साईडला एक छोटासा चेन स्टिच घालून घ्यायची आहे। अगदी छोटीशी चेन स्टिच घालायची आहे जवळ। त्याच्यानंतर पुढे चेन स्टिच घालायचे आहे।
इथे सुद्धा आपण कॉर्नरला तसेच करणार आहोत. इथे अगदी सुरुवातीच्या टाक्याला चिटकून आपण चेन स्टिच घातलेले आहे आणि जो आपला टाका सुरुवातीला लाईन केलेली असते त्याच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे अगदी शेजारी आपण एक टाका घालून तिथे गाठ देणार आहोत. म्हणजे आपले चारही कॉर्नर अगदी व्यवस्थित येतील. अगदी चिटकून आपण एक टाका घालणार आहोत तर तिथे गाठ देणार आहोत. इथे गाठ देऊन घेऊयात. आपले चारही कॉर्नर अगदी व्यवस्थित आलेले आहेत. तुम्हाला जर हे कॉर्नर करताना किंवा चेन स्टिच करताना काही अडचण असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. याचा सराव भरपूर करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.